आणि आता संभाजीनगरमधून एक मोठी बातमी हाती येते। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या एकूण 22 जणांची भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे। यात काही प्रमुख कार्यकर्ते आहेत पक्षाचे। श्रीकांत घुले, कुणाल मराठे, राहुल चाबुकस्वार, प्रशांत भदाणे यांच्यासह एकूण 22 जणांचा यात समावेश आहे। यात संभाजीनगरात बंडखोरी करणाऱ्या या सगळ्या जणांना भाजपनं आता हकालपट्टी करायचं ठरवलंय। इकडे मुंबईत धारावीच्या काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांनी तसंच नवी मुंबईतील भाजप, ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी हा जाहीर प्रवेश झाला। यावेळेला शिंदे यांनी या सगळ्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। धारावीतले काँग्रेस आणि मनसेचे अनेक कार्यकर्ते तसंच नवी मुंबईतले भाजप आणि ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत सहभागी झाले। तिकडे गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र मनसे आणि ठाकरे गटाच्या संयुक्त जाहीरनाम्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। जाहीरनाम्यातील असंवैधानिक, बेकायदेशीर आणि मोफत सवलती आणि लाभांबाबत तक्रार करण्यात आली आहे। यातून आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला। तर गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंच्या वचननाम्याविरोधात आता निवडणूक आयोगाकडे तक्रारच केलेली आहे। जाहीरनाम्यातील असंवैधानिक, बेकायदेशीर आणि मोफत सवलती आणि लाभांबाबत ही तक्रार करण्यात आलेली आहे। यामधून आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे शिवसेना भवनामध्ये आपला वचननामा आज प्रसिद्ध केलेला आहे। त्यामध्ये मुंबईकरांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी, त्यामध्ये खास करून कमी दरातील, परवडणाऱ्या दरातील घर, अशा काही योजना आणि आश्वासनांचा उल्लेख त्यांनी यामध्ये केलेला आहे। आणि त्यावरूनच आता गुणरत्न सदावर्ते यांनी वचननाम्याविरोधात थेट निवडणूक आयोगामध्येच तक्रार दाखल केली आहे। दरम्यान ठाकरे गट आणि मनसेच्या जाहीरनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांना जनतेनं मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे, ते फक्त 2 दिवस विधिमंडळात आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासाचं मॉडेल कधीच उद्धव ठाकरे करू शकत नाहीत, अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। तर राज ठाकरे यांना भावनिक मुद्दे घेऊन मत मिळवायचे आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला। तर ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊळ यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिलाय। शुभा राऊळ यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली आहे। त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे। माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र दिलंय। त्यात त्यांनी शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाचा आणि शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केल्याचं म्हटलंय। शुभा राऊळ यांच्या नाराजीचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही। अगदी थोडक्या शब्दांमध्ये शुभा राऊळ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शुभा राऊळ आता भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती देखील मिळते। शुभा राऊळ यांचा आशिष शेलार यांच्यासोबतचा भेटी दरम्यानचा एक फोटो देखील आता समोर आला। तिकडे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या एकूण 22 लोकांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। यामध्ये श्रीकांत घुले, कुणाल मराठे, राहुल चाबुकस्वार, प्रशांत भदाणे यांच्यासह 22 जणांचा समावेश आहे। संभाजीनगरमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरून मोठी बंडखोरी आणि नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं होतं। या नाराजांच्या रोषाला भागवत कराड त्याचबरोबर अतुल सावे यांना देखील सामोरं जावं लागलं होतं। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं फोडण्यात आलाय। मात्र या प्रचाराच्या सुरुवातीलाच पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यामध्ये उमेदवारीवरून मतभेद होते। मात्र आता याच रशीद मामू यांच्या प्रचारासाठी खुद्द अंबादास दानवे मैदानात उतरले। मात्र या संपूर्ण प्रचारामध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे
हे कुठेही पाहायला मिळत नाहीत. तिकडे लातूर भाजपच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी राष्ट्रवादी ही काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप केलाय. तर रहमान डकेत याच्याशी केलेली तुलना याचा हिशोब आता निवडणुकीनंतर करणार असल्याचा इशाराच संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलाय. एका पोस्टच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येते. हडपसरमधल्या एका अपक्ष उमेदवारानं हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. सादिक उर्फ बाबू कपूर या 56 वर्षाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. आत्महत्येसाठी त्यानं हाताच्या पंजावर मजकूर लिहिला. इतकंच नाही तर 30 पानांची सुसाईड नोट देखील त्यानं लिहिलेली होती. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांचा नावाचा देखील उल्लेख होता. पुण्यातल्या सय्यद नगर भागामध्ये 5 गुंठे जमीन होती. त्यावरूनच फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यामध्ये वाद होता आणि याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना सातत्यानं त्रास दिला जात होता याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला. एकदा यांनी काही केलं नाही तिकडे कारवाई. 50 लाखाची खंडणी मागितली होती. जर तुम्ही ही दिली तर मी ती जागा सोडून देईल असं सांगितलं होतं त्यांनी. पण आमच्याकडे काही नव्हतं. आता आम्ही कर्जबाजारी झालो होतो. कोणत्या प्रकारचा खोटा गुन्हा दाखल झाला होता? कुठल्या कोणता टिपू बरोबर ह्यांनी गँगस्टर टिपू बरोबर ह्यांनी कुठल्या तरी जागाची केली. पण माझ्या नवऱ्याचा टिपू बरोबर काहीही संबंध ज्या नव्हता. बाईने कंप्लेंट केलीये त्याच्यावर बाई- मोका लावलाय, त्याच्यावर आम्हाला जामीन भेटत नाही. त्या बाईला आम्ही ओळखत नाही. माझा बाप कधी माझ्या कधी बापाने बघितलं यांच्या नाही त्याच्या नवऱ्याने त्या बाईला बघितलं आम्ही. सुद्धा नाही. बघितलं आणि तिने सुद्धा नाही. आरोप लावलाय तिने आम्हाला. आरोप लावला की माझ्या नवऱ्याने तिथं जाऊन जबरदस्ती करून तिची जागा बळकावली म्हणून. 2 महिना आज त्या 1 महिन्यापूर्वी बाईसाठी एवढा माझा माझ्या नवरा आईचा जबाब आहे. तळतळ. काळेबटाळ पोलीस स्टेशन मध्ये माझ्या आईचा जबाब आहे 2 महिन्यापूर्वी. अजूनपर्यंत त्यांनी कंप्लेंट ती द्यायला complaint दाखल ना सुद्धा घरी केली आले ना नाही. बोलवलं का? दरम्यान आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यांचं एक पत्र देखील आता समोर आलंय. सादिक कपूरनं प्रशांत जगताप यांना पत्र लिहून फारुख इनामदार टिपू पठाण टोळीचा म्होरक्या असल्याची तक्रार केली होती. 20 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी पक्षातील वरिष्ठांनी फारुखला रोखलं पाहिजे अशी विनंती देखील केली होती आणि हेच पत्र आता समोर आलंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल. त्यामुळे राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही असं शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल असं म्हटलंय. पिंपरी चिंचवड आणि पुण्याचा विकास शरद पवारांनी केलाय. अजित पवारांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवून काम केल्याचं लंके यांनी म्हटलंय. तसंच पुण्यामध्ये अजित पवार गटानं गुन्हेगारांना दिलेल्या उमेदवारीवरून बोलताना उमेदवार पात्र असल्यामुळेच त्यांना संधी देण्यात आल्याचं देखील निलेश लंके म्हणाले. मी तर कायम सांगत असतो, जर हा परिवार आहे मी तर कायम सांगतो, राष्ट्रवादी हे पक्ष नाही, राष्ट्रवादी हा आदरणीय पवार साहेबांचा परिवार आहे. पण तो परिवार जर एकसंघपणे राजकीय कालखंडामध्ये किंवा सामाजिक कामामध्ये जर एकसंघ राहत असेल तर हे सर्वांना आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा तर निश्चित सर्वसामान्य लोकसुद्धा स्वीकार करतात.